चाचा नमस्ते। नमस्ते। हम यहाँ आपके प्लॉट पे आए, वीडियो बना रहे हैं। अच्छा, तो आपका नाम और गांव का नाम बोलेंगे तो? मेरा नाम अमीन लतीफ कुरैशी, सिरजगांव, तालुका कन्नड़, जिला संभाजीनगर। हम आपके प्लॉट के वीडियो बना रहे हैं। आपके प्लॉट को सड़ लगी थी शायद? हाँ, बराबर। सड़ लगने के बाद में आपने दवा छोड़ी हाँ। उसको। तो क्या रिजल्ट दिखे आपको कुछ? रिजल्ट तो मेरे को पहले से 50-60 तक के रिजल्ट दिख रहा, यानी नए कोम भी निकल रहे इसके अंदर। हाँ। और सड़ तो 8 दिन में बंद होगी, उसकी जो लगती थी ना, हाँ। वो 8 दिन के अंदर बंद होगी। लेकिन अब जो तो कोम नए निकलने शुरू हो गए। हाँ। और हरा भी हो रहा प्लॉट। हाँ। दाखवू शकतो तुम्ही पूर्ण प्लॉट? नाही, मेरे किसान भाइयों को, म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक सांगतोय, हा प्लॉट बघितल्याच्या नंतर असं वाटत नाही की हा प्लॉट सडता नाहीये. हा प्लॉट पूर्णपणे सडताय असंच दिसतो व्हिडिओमध्ये, तुम्ही बघाल आता. तर हा प्लॉट 100% सडता दिसतोय. पण चाचनला आपण, मला वाटतं किती दिवस झाले आज? 20-22 दिन हो गए। 11 तारीख को दवा छोड़ा था मैंने। 11 तारीख, मतलब आज नहीं, 11 को वहां से लाया तुम्हारी दुकान से, अलन से, और 15 को दवा छोड़ा। 15 तारीख को दवा छोड़ी। आज मेरे ख्याल से 3 तारीख है। 3 तारीख। हाँ, तो 18 दिन हो गए। 18 दिन हो गए दवा छोड़ के. तो 18 दिन के बाद में शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, आम्ही आता उपटून ठेवलेले आहेत. हे बघा, याला कोंब नवीन फुटायला लागलेत 18 दिवसामध्ये. हा पूर्णपणे सडलेला प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता. आता हे पूर्ण, हे बघा मी दाखवतोय व्हिडिओमध्ये, हे कोंब नवीन निघायला लागले, सगळे कोंब. हे बघा, याला पण नवीन सगळे फुटवे नवीन फुटायला लागले, मुळी पण चांगल्यापैकी डेव्हलप झाली. आणि हा प्लॉट तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस असं वाटतं की 100% पूर्ण प्लॉटला सड लागलेली आहे. मित्रांनो, ही सत्यता आहे की आता जवळजवळ सगळेच प्लॉट लागत चालले. पण मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलोय की त्याच्या आता आपण बघताना बघितलं. आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू लागलो की पाऊस चालू आहे, तुम्ही कुठेतरी प्लॉटला थांबवा. आज तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला किमान 50-100 क्विंटलचं एक उत्पन्नाची आशा लागून चालली. आणि आताचे रेट वाढलेत, कालचेच रेट 4,500-5,000 हजाराचे रेट वाढलेत. तर मी त्यासाठी शेतकरी मित्रांना वारंवार सांगू लागलो, पावसानं सगळे पिकं तुमचे खराब केले. आता तुम्ही बघितले तुमचे टोमॅटो सगळे खराब झाले, तुमच्या टोमॅटो मध्ये पाणी साचलेलं आहे. मग पीक कोणतं राहिले? सध्या तर आल्याच पीक राहिलं. मक्का गेली, कापसं गेले, लोकांचे कापसं उगून येऊ लागले, मक्का उगून आल्यात, कारण काही लोकांनी सोंगल्या पण नाही अजून. सगळ्या लोकांचं नुकसान होऊ लागलं. त्याच्यासाठी मी वारंवार पोट तिडकीनं एकच विषय बोलत चाललोय की बाबांना तुम्ही पिकं वाचवा, जे तुमच्याकडे जे पिकं आहेत ते वाचवा. नुसतं आल्याचंच पीक वाचवा हे मी म्हणत नाही. आणि मी आता आपण रस्त्याने येताना मी तुम्हाला गाडीत हेच बोललो की त्याच्या जिथून मिळेल तिथून औषध मिळवा, पण जे पिकं आहे ते वाचवा. कारण आता काही राहिलेलं नाही. निसर्गानं एवढी काय हानी लावली शेतकऱ्यांची की काहीच नाही करू शकत आहे शेतकरी त्याच्या निसर्गापुढे. आपण भाव आपल्याला कमी अधिक मिळाल, पण आपल्या हातात माल पाहिजे. मी तुम्हाला रस्त्याने हेच बोललो की हातात माल असावा. त्यासाठी तुम्हाला किमान ते पिकं वाचवावं लागतील. आणि पिकं वाचवण्यासाठी तुम्हाला काहीतरी त्याच्यावर ट्रीटमेंट करावं लागतं. पण ट्रीटमेंट करत असताना कोणी येतील हौशे गौशे नवशे आणि ते सांगतील. आता तुम्ही बोलले की कंपनीचे लोक येतात, दुकानदार हे सांगतात, कोणाचंही काही ऐकू नका शेतकरी मित्रांनो. मी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्ही 4 लोकांना विचारून औषध आणलं बरोबर, तसा शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळेस अनुभव घेत चाला. कारण तुमच्या खिशातले पैसे काढायचे आम्हाला काही वेळ नाही लागत ते पैसे काढायला. आम्ही थोडंसं चॉकलेट दिले की तुम्ही बरोबर आमच्यावर फिदा होऊन जातात आणि ते पैसे देतात. अरे ते पैसे देत असताना एक वेळेस तरी विचार करा की आपण पैसे कोणाला देऊ लागलो, कशासाठी देऊ लागलो, का देऊ लागलो. मी वारंवार पैशाचा विषय घेतो, वारंवार खर्चाचा विषय घेतो. नुसता खर्च करायचा म्हणून करू नका. खर्च करत असताना त्या खर्चाचा काहीतरी फायदा व्हावा, याच्यासाठी शेतकरी मित्रांनो खर्च करा. नाही तर काय, प्रत्येक जण खर्च प्रत्येकाकडे. आज मी एका शेतकऱ्याकडे गेलो होतो, वैजापूरचे शेतकरी आमचे, वैजापूर तालुक्यातले. त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं, साहेब व्याजानं पैसे काढून मी आलेला. अरे जर तुम्ही व्याजानं पैसे काढून लावताल, प्रत्येक शेतकरी नाही लावत व्याजानं. आता तुमच्याकडे आवक आहे म्हणून तुम्ही व्याजानं नाही काढत, पण आवक आहे म्हणजे तो पैसा फालतू खर्च करायचा का नाही, आणि का म्हणून करायचा? कुठेतरी त्या पैशाचं आपल्याला चीज झालं पाहिजे, त्या पैशाचा फायदाच झाला पाहिजे. मी आता तुम्हाला सांगितलं, मी इथपर्यंत आलो, माझ्या गाडीत डिझेल टाकायचं तर मी खिशातून नाही टाकत आहे. किंवा मी हे मागं पण सांगितलं ना, आजही सांगतो की माझ्याकडे 2 नंबरचे धंदे नाही, किंवा माझी बायको सर्व्हिसला नाही. मी पैसे तुमच्याच खिशातून काढणार आहे. मग तुम्हाला ते ठरवायचंय, तुम्ही ते ठरवा. किमान सुनील काळे आपल्या प्लॉटवर आलाय, मग याला पैसे द्यायचेत का? आणि द्यायचे तर का द्यायचे? मग याचं औषध आपण हा सांगतोय म्हणून औषध घ्यायचं का? आणि घ्यायचंय तर का घ्यायचं? त्याचे फायदे होतीलच का? त्याच्यासाठी 4 लोकांकडे एकदा तरी चौकशी करा ना. बरोबर, एकदा तरी करा 4 लोकांकडे. मी प्रत्येक वेळेस सांगत आलो, तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात विचारा, मला मी तिथला नंबर देईल. त्या शेतकऱ्यांकडे जा, त्या शेतकऱ्यांचे रिव्ह्यू घ्या, त्या शेतकऱ्यांना विचारा, बाबा रे या औषधाची रिझल्ट आहे का?
आणि तरच तुम्ही ते काम करा. मी तुम्हाला गाडीतही हेच बोलत आलो जे व्हिडिओ मध्ये बोलतोय, बरोबर. माझ्या बोलण्यात कुठेही तफावत नाही आणि मी त्याचे करतही नाही. आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगत आलो त्याच्या, आणि तुम्हालाही बोललो की खोटं नका बोलू शेतकऱ्यांसोबत. का तर शेतकऱ्यांचं नुकसान आपणच करतोय. एक तर त्याचं नुकसान निसर्गानं खूप काही केलं. कुठलंही सरकार तुम्हाला काही देत नाही. आम्ही तर कुठलेच औषधी फुकट देत नाही. आम्ही 2 रुपयेही कमी करत नाही. करतो का? मग आम्ही आमचा नफा सोडत नाही. सरकार तुम्हाला काही देत नाही. निसर्ग तुमचं नुकसान करू लागला, मग तुम्ही स्वतः अजून पण तुमच्या पायावर दगड का पाडून घेताय? हा, कुठेतरी तुम्ही पण व्हा ना सक्षम. तुम्ही कुठेतरी लोकांचे अनुभव घ्या ना. नसतील तुम्हाला पण मग बाजूवाल्याला विचारा ना. आता तुमच्याकडे टोमॅटोचा प्लॉट आहे, मग काळे साहेबांना औषध सांगितलं म्हणून नका मारू ना. बाजूवाल्याला विचारा ना, बाबा रे याचा खरोखरच फायदा होईल का, होतो का? आणि काळे साहेबांनी जर अगोदर टोमॅटोचं प्लॉट करेल असेल तरच काळे साहेबांना ट्रीटमेंट विचारा ना. हा का ना, काळे साहेब येतील तुमच्या प्लॉटला औषध देतील, काळे साहेबांचा फायदा करूनच देतील ना. तुमच्या फायद्याचा विचार आहे काय घेणे मला तुमच्या फायद्याशी? तुमचे लेकरं उपाशी मरतील, मला काय घ्यायचं? माझ्या लेकरांना 2 टाइम जेवायला मिळावं, त्यांचे सगळे नखरे मी घरी गेल्याच्या नंतर उचलता यावं, याच्यासाठी माझी मेहनत चालली. मग तुमचं नाही का? तुम्हाला नाही वाटत आहे का? तुम्हाला नाही का दिवाळी? तुम्हाला नाही का ईद? तुम्हाला नाही का रमजान? मग शेतकरी मित्र, प्रत्येकाला या गोष्टी आहेच ना. मग आम्हालाच मोठं करण्यासाठी तुम्ही का मेहनत घेता? तुम्ही पण मोठे व्हा ना. कधीतरी मोठे होण्याचा प्रयत्न तर करा. राजा हो, नुसतं व्याजानं पैसे काढून शेतीला नका लावू. शेतीला लावू म्हणजे तुम्ही आम्हाला देताय, शेतीला लावत नाही. शेतीवर तुम्ही उपकारही करत नाहीये. शेतीतून उत्पन्न मिळावं म्हणून आम्हाला तुम्ही पैसे देता का? म्हणून कुठेतरी तुम्ही सुधरा राजे हो, सुधरा. लय वेळेस पोट तिडकीनं बोलतोय की तुम्ही कुठेतरी स्वतःमध्ये बदल करून घ्या, कुठेतरी विचार करा आणि जगा. तुम्हाला जगू कोणीच देत नाहीये, तुम्ही जगा, जगण्याचा प्रयत्न करा. आम्ही तर तुम्हाला मारायलाच निघालेलो आहे. त्याचा अप्रत्यक्ष आम्ही मारायलाच निघालेलो आहे. आम्ही फुकट कुठलीच वस्तू देत नाही. ना सरकार देतं, ना दुकानदार देतो, ना कंपनी देते, ना व्यापारी. आता तुमच्या प्लॉट मध्ये सड आहे, व्यापारी ह्या प्लॉटला सडच्या भावात घे. आता तो सडचा माल उचलणारच नाही. उचलाल का? नाही. सडलेला माल उचलत नाही, पण प्लॉटचे रेट ठरवताना तो ठरवतो की नाही हा माल प्लॉट सड लागलेले, मग याच्या ह्या भावात. आणि माल नेताना कोणता नेईल? चांगलाच अच्छे माल ले जाएगा, बरोबर. मग व्यापारी त्याचं नुकसान होऊ देतो का? उलट त्याचा डबल फायदा करून घेतो. सडचं नाव दाखवून सडच्या नावाखाली चांगला माल घेऊन जातो. शेतकरी मित्रांनो, वारंवार पोटतिडकीनं बोलत आलोय, तुमचा वाली कोणी नाही, तुम्ही सुधरा. अजूनही सांगतो मी, प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो मी, हे सांगून दुश्मन तयार करून घेतले. पण पुन्हा पोटतिडकीनं सांगतो, मला माझ्या दुश्मनांची काही फिकर नाहीये, कोणी मला रस्त्यात अडवायला तयार नाहीये. पण पुन्हा सांगतो की तुम्ही एकदा सुधरा. फुकट आम्हाला पैसे देऊ नका. शेतीला जे पाहिजे तेच द्या. हकनाक काही देऊन खर्च वाढवू नका. कमी खर्चात पिकं निघतात. मी तुम्हाला लागलं तर माझ्या एका शेतकऱ्याचं 2 दिवसात व्हिडिओ टाकतो. त्याच्या 10,000 20 गुंठ्याचं आलंय निघालंय. त्याचं रोट्या मारणार होता शेतकरी. कुछ तो निघला ना, लेकिन नाही. 10,000 20 गुंठ्याचा प्लॉट तयार आहे त्याचा. अच्छा. तो शेतकरी म्हणतो 10,000 खर्च झाला, आता बाकीचं उत्पन्न माझं 3 एकरचं वेगळं आणि 20 गुंठ्याचं वेगळं. अच्छा. आणि खर्च आहे 10,000 रुपये. आता हे तुमच्यासाठी शॉकिंग राहील की 10,000 कसं निघू शकतं. नाही, त्याच्या व्यतिरिक्त त्याचे खताचे थोडे बहुत झाले असतील 10,000 आपण एक्स्ट्रा पकडू. 20,000 20 गुंठे निघतंय, पण ते काढावं लागेल. बरोबर. आता मी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ बनवला, 82,000 खर्च आहे 20 गुंठ्याचा. आणि त्याच शेतकऱ्याचं बोलणं करून दिलं समोरच्या शेतकऱ्यासोबत. समोरच्या शेतकऱ्याने सांगितलं, साहेब 10,000 रुपये खर्च आहे, याच्यापेक्षा माझा खर्च जास्त नाही 20 गुंठ्याचा. मग हा शेतकरी तोंडाला बोट लावत होता. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, आमच्यासारखे हौशे गौशे नवशे मार्केटमध्ये भरपूर आहे. ते म्हणतात ना, ऐरे गैरे नत्तू खैरे भरपूर भेटतील. हाकना कोणालाही बळी पडू नका. 2 वर्ष 3 वर्ष उत्पन्न काढून दिलं म्हणजे ते त्यानं नाही काढून दिलं, ते जमीन आणि तुमची मेहनत आणि निसर्गाची मिळालेली साथ. ना कुठली कंपनी तुम्हाला उत्पन्न काढून देते, ना कुठला दुकानदार तुम्हाला उत्पन्न काढून देतो, कोणीही काढून देत नाही. त्यात तुमची मेहनत राहते, तुमची जमिनीची मिळालेली साथ आणि निसर्गानं तुमच्यावर केलेली कृपा, याच्यातूनच तुम्ही उत्पन्न काढता. खर्च केला म्हणजे उत्पन्न निघतं, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका मित्रांनो. कधीतरी विचार करा, कधीतरी अनुभव घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक जण खराब प्लॉटवरती व्हिडिओ बनवायला कोणीच तयार नाही. चांगल्याच प्लॉटचे व्हिडिओ बनवतात. आणि चांगल्या प्लॉटवर व्हिडिओ बनवणाऱ्याला सांगा कधीतरी, बोट आहे तुमच्या कॅमेऱ्यावर, कधीतरी सांगा उंगली हटा की एखाद्या तरी खराब प्लॉटवरती जाऊन व्हिडिओ बनवून दाखव आणि सांग की बाबा रे, मी इथं हा प्लॉट चांगला केलाय. कोणाची हिंमत नाही.
त्यासाठी सांगतो, कोणाच्याही भूलथापेला बळी नका पडू. चांगले प्लॉट तुम्हीच करता, फक्त आम्ही येऊन व्हिडिओ बनवतो, याच्या पलीकडे काही होत नाहीये. धन्यवाद. तो इसमें बहुत बड़ा फर्क आ गया ना साहब, यानी दवा छोड़ने का ना अब समझ में आ रहा है, कोम्बे वो कितने नए निकल रहे इसके अंदर। हाँ हाँ,